नमस्कार, मी विनोद राठोड. आपल्या YouTube चॅनलमध्ये पुन्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. बघा मित्रांनो, सगळ्यांना माहिती आहे टीईटीची जाहिरात आलेली आहे. अर्जाला सुरुवात त्याची झालेली आहे. आता टीईटीची जाहिरात आल्यानंतर टीईटीची परीक्षा कुणाला देता येते आणि त्यातल्या त्यात अर्ज नेमका कशा पद्धतीने करायचा, विषय कशा पद्धतीने निवडायचे याच्यावरती आपला हा सविस्तर व्हिडिओ आहे. व्यवस्थित शेवटपर्यंत बघा, म्हणजे कोणाला तुम्हाला काही विचारण्याची आवश्यकता भासणार नाही. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्या मार्फत याची जाहिरात येते. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महा टीईटी 2026. शासनाने सांगितलेले, सुप्रीम कोर्टने सांगितलेलं आहे की टीईटी सगळ्यांना कंपल्सरी आहे आणि वर्षातून 2 वेळेस टीईटी होणार आहे. त्यानुसार आता जून मध्ये आणि 2026 नोव्हेंबर मध्ये टीईटीची आपली परीक्षा ही होणार आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या कार्यालयामार्फत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महा टीईटी 2026 रविवार दिनांक 21 जून 2026 म्हणजे 21 जून रोजी काय होणार आहे, टीईटीची परीक्षा होणार आहे, आयोजन केले आहे. परीक्षे संदर्भातील निवेदन सोबत जोडलेले आहे. सोबतच्या निवेदनास आपल्या कार्य कक्षेतील वृत्तपत्रातून आणि आकाशवाणी व दूरदर्शन केंद्रांनी प्रादेशिक बातम्यांचे वेळी विनामूल्य प्रसिद्धी देण्याची व्यवस्था करावी ही विनंती. म्हणजे कोणत्या दिवशी परीक्षा होणार आहे आपली, 21 जून रोजी परीक्षा ही आपली होणार आहे टीईटीची. बघा, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांचं हे प्रसिद्धी पत्रक आहे, निवेदन पत्रक आहे की आपली टीईटीची परीक्षा ही होणार आहे. तर बघा, आणखी इथे आपल्याला सविस्तर थोडी चर्चा करायची आहे. शासन निर्णय 23 ऑगस्ट 2013 अन्वये शासनाच्या वतीने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे या कार्यालयामार्फत महाराष्ट्र शिक्षक पात्रता महा टेट 2026 परीक्षेचे रविवारी 21 जून 2026 रोजी आयोजन केलेलं आहे. 2013 पासून टीईटी होत असता ही 9वी टीईटी होणार आहे. 8 टीईटी आतापर्यंत झालेले आहे. पेपर इयत्ता 1 ते 5वी पेपर 1 आणि 6वी ते 8वी पेपर 2 असे 2 पेपर याच्यामध्ये होत असतात. पेपर 1 आणि पेपर 2 म्हणजे प्राथमिक साठी पेपर 1 आणि माध्यमिक साठी पेपर 2 अशा पद्धतीने पेपर याच्यामध्ये असतात. आता आपण बघूया की अर्ज करण्याची तारीख वगैरे कशा पद्धतीने आहे त्याच्यावरती आपण इथे चर्चाही करूया. ऑनलाईन आवेदन पत्र व परीक्षा शुल्क म्हणजे 27 मार्च पासून आवेदन सुरू झालेलं आहे. तर कालावधी आहे 16 एप्रिल शेवटचा कालावधी आहे. म्हणजे 16 एप्रिल पर्यंत तुम्हाला अर्ज करता येणार आहे. 27 पासून अर्जाला सुरुवाती झालेली आहे. परीक्षा पेपर पहिला, पेपर दुसरा 21 जून, पेपर दुसरा 21 जून आणि प्रवेश पत्र ऑनलाईन. म्हणजे तुम्हाला प्रवेश पत्र कधी मिळणार, तर 9 जून रोजी तुम्हाला प्रवेश पत्र मिळेल. तर 21 जून पर्यंत सगळ्यांना प्रवेश पत्र येतील. तर अशा पद्धतीने काय आहे, टीईटीची जाहिरात आपली ही आलेली आहे. अर्ज सगळ्यांनी करायचा आहे. आणि त्यानंतर विषयामध्ये तुमचा जो गोंधळ असेल विषय, की सर नेमका कोणता विषय निवडायचा, काय निवडायचं, याच्या संदर्भात आपण युट्यूब वरती व्हिडिओ बनवलेला आहे आणि आपलं हे लेक्चर संपल्यानंतर त्या ठिकाणी तुम्ही क्लिक करून तो व्हिडिओ बघू शकता. याच्यामध्ये मी संपूर्ण डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन दिलेली ही आहे. आणि त्यातल्या त्यात ही जी काही पीडीएफ आहे ती पीडीएफ आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल आहे. तिथून तुम्ही व्यवस्थित सविस्तर बघू शकता याच्याबद्दल माहिती. टीईटी सगळ्यांना माहिती आहे, कंपल्सरी केलेली आहे आणि एवढी पाहिजे तेवढी सोपी सुद्धा परीक्षा नाही. ज्या ज्या विद्यार्थ्यांना टीईटीची बॅच जॉईन करण्याची इच्छा आहे, टीईटी पास होण्याची इच्छा आहे, त्यांच्यासाठी आपण बॅच अवेलेबल करून दिलेली आहे. 8855939925 ह्या क्रमांकावरती संपर्क करायचा आहे. त्यानंतर तुम्ही टीईटीची बॅच आपली जॉईन करू शकता. तुम्हाला नक्कीच टीईटी पास होण्यासाठी मदत होईल. सगळ्यांना शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच.